आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे। प्रचारकांच्या यादीत भुजबळांचं ही नाव आपण पाहू शकतो की मुंडेंचं नाव सुद्धा आहे, भुजबळांचं नाव नाहीये हे स्पष्ट होत आहे। स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे, त्याची दृश्य आपण काही वेळात पाहणार आहोत। मात्र ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक आता जाहीर झालेले आहेत आणि त्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे, मात्र भुजबळांचं नाव नाही। तेव्हा ही खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी आजची पाहायला मिळते। राष्ट्रवादीची 40 स्टार प्रचारक आज जाहीर झालेत आणि या यादीमध्ये अगदी विचार करायला लावणारी एक बातमी समोर येते, कारण भुजबळांचं नाव नाहीये। भुजबळ खरं तर खूप वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे, मात्र यामध्ये मुंडेंवर अनेक आरोप असून सुद्धा मुंडेंचं नाव मात्र यादीमध्ये आहे। तेव्हा मुंडे राष्ट्रवादीचा प्रचार करतील पण भुजबळ करणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीची पाहायला मिळते। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, मला सांगा की आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे आणि त्यात मुंडेंचं नाव दिसतंय, मात्र त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या भुजबळांचं नाव वगळलेलं आहे। काय आकलन, काय सांगता येतं या बातमीवर? आपण पाहत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे। जवळपास 40 जणांचा याच्यामध्ये नावामध्ये समावेश पाहायला मिळतोय। मात्र महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपदावर असलेले छगन भुजबळ यांच्या नावाचा मात्र याच्यामध्ये खरं तर नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं। मात्र असं जरी असलं तरी सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते याच्यातून वगळण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत आहोत की समीर भुजबळ यांच्या नावाचा मात्र याच्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीडमध्ये झालेल्या एकूणच देशमुखांच्या हत्ये प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव मात्र आता आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळते। त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय याचा एक प्रश्न अनेकांना पडताना पाहायला मिळत आहे। तिसरं महत्त्वाचं नाव आहे अमोल मिटकरी यांचं। अमोल मिटकरी यांना प्रवक्त्यांच्या यादीत त्याचं नाव वगळलेलं होतं, मात्र आता स्टार प्रचारक म्हणून आपण पाहत आहोत की अमोल मिटकरी आणि रुपाली टाकणकर यांचं नाव मात्र आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। बरोबर, धन्यवाद। नाव वगळल्याने त्याची एक मोठी चर्चा होताना पाहायला मिळते। नक्कीच रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय खरं तर मोठी बातमी आहे, कारण भुजबळांचं नाव वगळलंय मात्र मुंडेंचं नाव या यादीमध्ये दिसून येतंय। आजच यादी प्रकाशित झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।